भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये श्रेष्ठ साधू कोण असतो त्याचं एक ओवी सांगितलेली आहे. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 510. देव म्हणतात, साधू माझी साधुत्वपूर्ण, साधू माझी साधुत्वपूर्ण, सेवावे सद्गुरु चरण, सेवावे सद्गुरु चरण, तेने निरसे भवबंधन, तेने निरसे भवबंधन, साधू सज्जन सद्गुरु. साधू सज्जन सद्गुरु. अर्थ लक्षात घ्या. देव म्हणतात की साधुत्वाचं संपूर्ण लक्षण ज्याच्यामध्ये आहेत, साधू माझी साधुत्वपूर्ण, असे जे असतात ते सद्गुरू असतात, ज्याच्यामध्ये साधुत्व पूर्णपणे भरलेलं आपल्याला दिसतं. आता साधू म्हणजे काय हे पहिले समजून घेऊया. साधू हा एक संस्कृत शब्द आहे. श्रेष्ठ सज्जन असं त्याचा अर्थ होतो. श्रेष्ठ एक चांगला सज्जन व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. आणि अजून त्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण असंही म्हणू शकतो की साधू ज्याने 6 विकारांना अधू केले असा व्यक्ती जो म्हणजे साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार या 6 षड्विकारांवर ज्याने विजय प्राप्त केला तो सर्वात श्रेष्ठ साधू. त्याने 6 विकारांना अधू केलेला आहे. आणि असा श्रेष्ठ साधू हा सद्गुरू असतो. षड्विकारांवर ज्याने विजय प्राप्त केलेला तो व्यक्ती म्हणजे सद्गुरू. आणि देव म्हणतात की अशा श्रेष्ठ साधूचं म्हणजे सद्गुरूंची सेवा करावी, सेवावे सद्गुरू चरण. आणि त्याने काय होईल म्हणलेले की निरसे भवबंधन, म्हणजे आपल्या संसारातील दुःखांचं बंधन हे नष्ट होईल. कशाने? सद्गुरूंची सेवा केल्याने. आणि त्याच्याही पुढे देव म्हणतो की सगळ्यात श्रेष्ठ साधू जर कोण असेल, साधू सज्जन सद्गुरू, म्हणून सद्गुरूंना सर्वात श्रेष्ठ साधू असं या ठिकाणी देवाने म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरू हे संपूर्णपणे परब्रह्माचंच स्वरूप मानलं पाहिजे. सद्गुरू हे परब्रह्म असतात असा भाव आपल्या मनामध्ये स्पष्टपणे असला पाहिजे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ साधू कोण असा जर कोणी प्रश्न विचारला तर ते सद्गुरू असतात. आणि त्यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातले सर्व दुःख नष्ट होऊ शकते.